आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। रामलल्लांची मूर्ती झाली गाभाऱ्यात विराजमान। सिद्धरामय्या यांच्या विधानाचे अशोक चव्हाणकडून समर्थन झाल्यामुळे संताप। भारत जोडो न्याय यात्रेला आसाममध्ये उदंड प्रतिसाद। येत्या 20 ते 23 जानेवारी या कालावधीत पतंग महोत्सव। युवा समिती कार्यकर्त्यांचे मुंबईत आंदोलन। RL लॉ कॉलेजमध्ये नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न। चिन्मय मिशनच्या वतीने 25 ते 31 जानेवारी पर्यंत विशेष प्रवचनमाला। हिंदू जनजागृती समितीतर्फे 22 रोजी सर्वत्र दीपप्रज्वलन। जगदीश कुंटे यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन सुरू। अबकारी खात्याकडून 1.5 कोटी रुपयांच्या मद्याची विल्हेवाट। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। येत्या 22 तारखेला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। यावेळी प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे। सोशल मीडियावर राम मंदिरासंदर्भातील अनेक नवनवीन फोटो समोर येत आहेत। 22 तारखेला होऊ घातलेल्या उद्घाटन सोहळ्याचा उत्सव 16 जानेवारी पासून सुरू झाला आहे। 16 जानेवारीला प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजन पार पडले तर 17 जानेवारीला मोठी भव्य जलयात्रा निघाली होती। प्रभू रामलल्लांच्या मूर्तीसह शोभायात्रा काढण्यात आली होती। या रामलल्लांच्या मूर्तीने मंदिराच्या परिसरात प्रवेश केला आहे। आज 18 जानेवारीला दुपारी 1:20 रामलल्लांची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात बसवण्यात आली। श्री रामतीर्थ या X अकाउंटवरून रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र सिद्धरामय्या यांच्या विधानाचे अशोक चव्हाणकडून समर्थन झाल्यामुळे संताप। बेळगावसह सीमा भागातील मराठी बहुल 865 गावांसाठी महाराष्ट्र सरकारने आरोग्य विमा योजना राबवण्याची घोषणा केली आहे। पण कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या राज्यात प्रवेश करू नये असा इशारा दिला आहे। यावरून पुन्हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागाचा मुद्दा तापणार आहे। अशातच माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे। सीमा भागातील मराठी बहुल गावातील नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याची घोषणा महायुती सरकारने अर्थसंकल्पात केली होती। अलीकडेच याबाबत अध्यादेश जारी करून निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाराजी उमटली आहे। भारत जोडो न्याय यात्रेला आसाममध्ये उदंड प्रतिसाद। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो न्याय यात्रा आता आसाम राज्यात पोहोचली।
आसाममधील हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे अशी टीका राहुल गांधी यांनी आसाममध्ये येताच केली। तसेच भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा देशामध्ये द्वेष पसरवण्याचे काम करत असून लोकांच्या पैशांची लूट करत आहे असा आरोप देखील त्यांनी केला। यावेळी आसामच्या मरियाणी शहरात यात्रा पोहोचली असता या ठिकाणी भाजपा सरकारच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या महिलांनी कार्यक्रम सोडून राहुल गांधींच्या ताफ्याकडे धाव घेतली। याचा व्हिडिओ काँग्रेस नेत्यांनी शेअर केला आहे। आसामच्या शिवसागर जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना राहुल गांधी म्हणाले की आसाममधील सरकार देशातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार असेल। आमच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करू असेही त्यांनी सांगितले। येत्या 20 ते 23 जानेवारी या कालावधीत पतंग महोत्सव बेळगाव अनेक वर्षे पतंग महोत्सव भरवून बेळगावला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली। येत्या दिनांक 20 ते 23 जानेवारी या काळात मालिनी सिटी येथे पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पतंगबाज कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, त्यामुळे हा कार्यक्रम विशेष महत्त्वपूर्ण आहे। या पतंग महोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या स्टॉलची मांडणी करण्यात आली आहे। तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली। दरवर्षी या पतंग महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभतो आहे, त्यामुळे यावर्षी देखील अशाच प्रकारचा प्रतिसाद लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। युवा समिती कार्यकर्त्यांचे मुंबईत आंदोलन। सीमाप्रश्नी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा तसेच सीमावासियांवरील अन्यायाविरोधात महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा यासह राज्यकर्त्यांना हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देण्यासाठी मय समिती कार्यकर्त्यांनी बुधवारी मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन केले। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी 17 जानेवारी आणि 1 जून हे दिवस हुतात्मा दिन म्हणून मोठ्या गांभीर्याने पाळले जातात। गेल्या 2 वर्षांपासून मराठी भाषिकांवर मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे। महाराष्ट्राने सीमा प्रश्नाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनात शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सूरज कणबरकर, विजय जाधव, मनोहर हुंदरे, विनायक हुलजी, सचिन दळवी, प्रवीण रेडेकर, श्रीकांत बुवा, भागोजी पाटील, किरण मोदगेकर, मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र अध्यक्ष गोवर्धन देशमुख, दक्षिण मुंबई अध्यक्ष सचिन दाभोळकर आदींनी भाग घेतला। RL लॉ कॉलेजमध्ये नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न। कायदा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सखोल चिंतन करून अभ्यास करावा असे मार्गदर्शन गदग येथील पंचायत राज विद्यापीठाचे निबंधक प्राध्यापक डॉक्टर SV नाडगौडर यांनी केले। कर्नाटक लॉ सोसायटी संचालित RL लॉ कॉलेजमध्ये बुधवारी गुरुवारी नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ सोहळा पार पडला। यामध्ये प्रमुख पाहुणे या नात्याने नाडगौडर यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनीने सादर केलेल्या स्वागत गीताने झाली। त्यानंतर कार्यक्रमाच्या संयोजक समीना बेग यांनी उपस्थितांचे स्वागत केले। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। पाहुण्यांचा परिचय सुनिधी जोशी यांनी करून दिला। त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट MR कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा सत्कार केला। कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी KS पूजा यांच्या हस्ते अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर AH हवालदार उपस्थित होते। कार्यक्रमाला नूतन विद्यार्थी वर्ग आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते। चिन्मय मिशनच्या वतीने 25 ते 31 जानेवारीपर्यंत विशेष प्रवचनमाला। श्री चिन्मय मिशन सेवा ट्रस्टच्या वतीने येत्या दिनांक 25 ते 31 जानेवारी या कालावधीत भगवद्गीता या विषयावर विशेष प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये मिशनचे दक्षिण आफ्रिकेतील स्वामी अभेदानंदजी महाराज हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। या मालिकेतील व प्रवचनांचे आयोजन गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स मधील KK वेणुगोपाल सभागृहात दररोज सायंकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये होणार आहे। तसेच भाग्यनगर येथील चिन्मय मिशनच्या केंद्रात सकाळी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे। याचा श्रोत्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। हिंदू जनजागृती समितीतर्फे 22 रोजी सर्वत्र दीप प्रज्वलन। येत्या दिनांक 22 जानेवारी या दिवशी हिंदू जनजागृती समितीचे सर्व कार्यकर्ते तसेच समविचारी हिंदुत्वनिष्ठ आणि रामभक्त यांच्या निवासस्थानी प्रभू श्रीरामासाठी दिवाळीप्रमाणे दीप प्रज्वलन करतील।
तसेच घराच्या अंगणात श्रीराम तत्वाची सात्विक रांगोळी काढणे, घरावर भगवा ध्वज फडकवणे, श्रीरामाची भक्तिभावाने पूजा करणे आणि रामराज्यासाठी सामूहिक प्रार्थना आदी कृती करणार आहोत। आपणही या रामकार्यात सहभागी व्हावे असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदे यांनी केले आहे। नमस्कार बंधूंनो, मी रमेश शिंदे, हिंदू जनजागृती समितीचा राष्ट्रीय प्रवक्ता। बंधूंनो, 22 जानेवारी हा आपल्यासाठी आनंदाचा उत्सव आहे। हा दिवस आपल्या स्मरणात राहिला पाहिजे, याचं कारण 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। बांधवांनो, कारसेवकांनी आणि आपल्या पूर्वजांनी 500 वर्ष हा लढा दिल्यामुळे आज आपल्या समोर हे प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर उभं राहते आणि म्हणून जणू काही आपल्याकडे प्रभू श्रीरामच साक्षात येत आहेत, अशा दृष्टीने आपल्याला हा आनंदोत्सव साजरा करायचा आहे। हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण वैयक्तिकरित्या आपल्या घरावरती गुढी उभारून, घरावरती भगवा ध्वज लावून, घरासमोर प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी रांगोळी काढून आणि दिवे लावून प्रभू श्रीरामाचं स्वागत करूया। बंधूंनो, आपल्या जीवनामध्ये जर काही आदर्श असेल तर तो प्रभू श्रीरामाचा आहे। कारण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं संघटनाचं महत्त्व जर कोणी सांगितलं असेल तर ते प्रभू श्रीरामाने। आपल्याला लक्षात येत असेल की वनवासामध्ये असताना सीताहरण झाल्यानंतर प्रभू श्रीरामाने ज्याप्रमाणे सुग्रीवाला सोबत घेतलं, ज्याप्रमाणे हनुमानाला सोबत घेतलं, ज्याप्रमाणे अंगदाला सोबत घेतलं, इतकंच काय तर शत्रू पक्षातल्या विभीषणाला देखील सोबत घेतलं। नल, नील, जांबुवंत असे अनेक त्यांनी आपल्या सोबती उभे केले आणि यांना सगळ्यांना सोबत घेऊन एका लंकेत जाण्यासाठी समुद्रावरती त्यांनी रामसेतूचं निर्माण केलं। जगदीश कुंटे यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन सुरू। हुतात्मा दिनाचे औचित्य साधून व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांच्या सीमा लढ्याशी संबंधित व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी मराठा मंदिरमध्ये झाले। मये समिती नेते BO येतोजी यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले। व्यंगचित्रकार कुंटे यांनी इतिहास उलगडणाऱ्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवले आहे। प्रदर्शन शनिवारपर्यंत दिनांक 20 रोजी सकाळी 10 ते 7 पर्यंत सुरू राहणार आहे। प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य आनंद मेंडसे म्हणाले की 3 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने सीमा लढ्यात काय घडले याची माहिती नव्याने सर्वांना मिळणार आहे। अबकारी खात्याकडून 1.5 कोटी रुपयांच्या मद्याची विल्हेवाट। मागील काही दिवसात अबकारी खात्याने मोठ्या धाडी टाकून मद्य साठा जप्त केला होता। या साठ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यासाठी आता खात्याने मोहीम सुरू केली आहे। यासाठी खानापूर तालुक्यातील होनकल येथील एका शेतवडीत अंदाजे 1.5 कोटी रुपये किमतीच्या मद्याची विल्हेवाट लावण्यात येत असल्याची माहिती अबकारी अधिकाऱ्यांनी दिली। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533। Biggest festive offers इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलिया, आराधना आई है खुशहाली के साथ, खुशहाली के साथ।
भव्य दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. गेली 68 वर्षे सीमावासीय अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत असून केवळ केंद्र सरकारचा नाकर्तेपणा व महाराष्ट्र शासनाचा निष्काळजीपणा यामुळेच कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न अद्याप प्रलंबित पडला आहे, असे मत तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी कंगराळी खुर्द येथील हुतात्म्यांना अभिवादनानंतर आयोजित शोकसभेमध्ये व्यक्त केले. जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनीही मनोगतातून हुतात्म्याचे बलिदान, त्यांच्या संसाराची झालेली राख रांगोळी, अन्य सीमा बांधवांचे योगदान या सर्वांची जाणीव आपण सर्वांनी ठेवून एकोप्याने लढूया असे आवाहन केले. तसेच आर्यम चौगुले यांनी मनोगत व्यक्त करताना मराठी माणसांचा भाषा आणि संस्कृतीसाठी केलेला त्याग ही इतिहासाने नोंद घ्यावी अशी घटना असून आपण आपल्या मायभूमीत जाईपर्यंत लढाई सुरू ठेवूया आणि महाराष्ट्रात जाऊया, हीच खरी श्रद्धांजली हुतात्म्यांना ठरेल असे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी प्रथम मार्कंडेय नगर येथील हुतात्मा बाळू निलस्कर यांच्या स्मृतीपाशी जाऊन मय समिती नेत्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर गावच्या वेशीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीला आर्यन चौगुले, यल्लाप्पा पाटील, आर.आय. पाटील यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केला. तर हुतात्मा मारुती बेन्नाळकर मार्ग फलकाला ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलकाला सरस्वती पाटील व माजी तालुका पंचायत अध्यक्षा अर्चना अलगोंडी यांनी पुष्पहार अर्पण केला. रोटरी मिड टाउनच्या योग शिबिराची सांगता. येथील रोटरी क्लब ऑफ मिडटाउन तर्फे पतंजली योग समितीच्या सहकार्याने इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इंडिया सभागृहात आयोजित केलेल्या योग शिबिराची सांगता मोठ्या उत्साहात झाली. योगाच्या माध्यमातून निरोगी राहा. योगामुळे रक्तदाब, मधुमेह, पोटातील विकार, स्नायू संबंधित तक्रारी, मानसिक तणाव कमी होतो, असे क्लबचे अध्यक्ष सतीश नाईक यांनी सांगितले. यावेळी महिलांच्या आरोग्याबाबत योग शिक्षिका संगीता कोल्हापुरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी योग प्रशिक्षक किरण मनोळकर, ज्योतिबा भादवनकर यांचा सन्मान करण्यात आला. विवेक बागेवाडी यांनी आभार मानले. उजगाव नदीवरील यल्लम्मा देवी यात्रेच्या जय्यत तयारीला प्रारंभ. उजगाव येथील नदीवरील यल्लम्मा देवी यात्रेच्या गुरुवार दिनांक 25 रोजी होणाऱ्या यात्रेच्या परिसराची स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात आली. यावेळी गुरुवार दिनांक 25 रोजी होणारी नदीवरील यल्लम्मा देवीची यात्रा ज्या ठिकाणी भरते त्या ठिकाणची स्वच्छता व साफसफाई करण्यात आली. या ठिकाणी विधीपूर्वक पूजा करून ठेवल्या जातात व गावच्या वतीने सर्व पडल्यांची नैवेद्य देऊन पूजा केली जाते व महाआरती होऊन भाकरी उंड्याचा नैवेद्य दाखवून यात्रेला सुरुवात होते. त्यानंतर त्या ठिकाणी नैवेद्य प्रसाद सगळेजण जेवण करतात. सायंकाळी 6 वाजता यात्रेचा समारोप होतो. वाजत गाजत देवीचा जग पुढे जाऊन सर्व ट्रॅक्टर गाड्या पाठोपाठ गावातील रेणुका देवीच्या मंदिरापर्यंत नेण्यात येतो व त्या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने या यात्रेची उत्साहात सांगता होते. घुमटमाळ मारुती मंदिराचा साफसफाई कार्यक्रम. हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर मध्ये ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सुनील चौगुले आणि अनंत लाडी यांच्या पुढाकाराने मंगळवारी व बुधवारी मारुती मंदिर आणि परिसर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. संपूर्ण मंदिर आणि परिसराची झाडलोट, साफसफाई व धुण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सुनील चौगुले, अनंत लाडी यांच्यासह योगगुरू शंकरराव कुलकर्णी, राजेश गोजगेकर, मधु गुरव, बाळू पाटील, चेतन चौगुले, उदय अष्टेकर, मंजुनाथ शेठ, भाऊराव मंडोळकर, हिरालाल पटेल, माणिक कडबी, किशोर गरगट्टी, सुधीर मुन्नवळी, अरुण कडोलकर व संदीप मोरे आदींनी भाग घेतला. येत्या 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान ऑटो एक्स्पो व बेलकॉन प्रदर्शन. येत्या 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान 4 दिवस सातवे क्रेडाई बेळगाव बेलकॉन गृहनिर्माण व ऑटो एक्स्पो 2024 प्रदर्शन बेळगाव येथील सीपीएड मैदानावर होणार असल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोजगेकर यांनी दिली. दीपक गोजगेकर म्हणाले की यश इव्हेंट्स आणि कॉस्मो राऊंड टेबलच्या सहकार्याने हे प्रदर्शन शहराला नाविन्यपूर्ण आणि भव्यतेचे केंद्र बनवण्याच्या तयारीत आहे. क्रेडाई बेलकॉनचे इव्हेंट चेअरमन आनंद अकनोजी बोलताना म्हणाले, क्रेडाई व यश इव्हेंट्सच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथे सर्वात मोठे प्रदर्शन भरवले जात आहे. गृहनिर्माण, रिअल इस्टेट, इंटिरियर्स ऑफर करणारे 180हून अधिक स्टॉल्स, बांधकाम साहित्य, फर्निचर आणि नवीनतम डिझाईन, टिकाऊपणा आणि तंत्रज्ञान, विद्युत उपकरणांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
खासदार अनंतकुमार हेगडे यांचा दौरा वादग्रस्त ठरला. खासदार अनंतकुमार हेगडे यांचा दौरा अखेर वादग्रस्त ठरला असून कार्यकर्त्यांनी बैठकीतच प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्याने खासदार अनंतकुमार हेगडे यांनी काही प्रश्नांची उत्तरे दिली तर काही प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले व मौन पाळणेच पसंत केले. खासदारांना काही प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, त्यामुळे त्यांनी त्या प्रश्नांना हिंदुत्ववाद व धार्मिकतेचा रंग देण्याचा प्रयत्न केला. अधिवक्ता चेतन मनेरीकर, ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे तालुका अध्यक्ष विनायक मुदकेकर, सामाजिक कार्यकर्ते जयंत तिनेकर तसेच अनेक कार्यकर्त्यांनी खासदार अनंतकुमार हेगडे यांना जाब विचारला. तुम्ही 4-5 वेळा खासदार झालात व प्रत्येक निवडणुकीच्या वेळी खानापूर तालुक्यातील मतदारांनी तुम्हाला लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. तुम्ही तालुक्यासाठी आजपर्यंत कोणतेही विकासात्मक कार्य केला नाही, त्यामुळे लोक तुमच्यावर नाराज आहेत. त्यासाठी तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवून या वेळेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या स्थानिक कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी यावेळी केली. येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीराम पवार यांची निवड. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने आयोजित 19वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवारी 11 फेब्रुवारी 2024 रोजी श्री शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक, लेखक, स्तंभलेखक, राजकीय विश्लेषक व सकाळ माध्यम समूहाचे श्रीराम पवार यांची निवड करण्यात आली आहे. श्रीराम पवार हे कोल्हापूरचे असून पत्रकारितेत गेली 30 वर्षे ते विविध पदांवर कार्यरत आहेत. 19वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 5 सत्रामध्ये होणार आहे. यावर्षी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी श्री चांगळेश्वरी मंदिरापासून सुरू होणार असून संमेलन मंडप श्री शिवाजी विद्यालयाच्या आवारामध्ये असणार आहे. आमदार ऐहोळे यांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांच्याशी असभ्य वर्तन करत अवमानकारक पद्धतीने त्यांच्याशी बोलणाऱ्या गोकाक वन खात्याच्या अधिकाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी मादिक विस्लाती होराट समितीतर्फे मुख्यमंत्र्यांच्याकडे करण्यात आली. मादिक समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष बाबू पुजारी यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना धाडण्यासाठी आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. निवेदन सादर करतेवेळी मुरगेश कंबन्नावर, यल्लाप्पा हुदली, परशुराम वंटमुरी, संगप्पा तळवार, सुभाषचंद्र हुल्लेनावर, फकीरप्पा तळवार आदींसह मादिक विस्लाती होराट समितीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे भाई एन.डी. पाटील यांना श्रद्धांजली. हुतात्मा दिन व भाई एन.डी. पाटील यांचा स्मृतिदिन आपण गांभीर्याने पाळत आहोत. सीमा प्रश्नाची सोडवणूक हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे विचार माजी आमदार मनोहर किनेकर यांनी केले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कॉलेज रोडवरील कार्यालयात भाई एन.डी. पाटील यांचा द्वितीय स्मृतिदिन आयोजित करण्यात आला होता. युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी यांनी प्रास्ताविक केले. भाई एन.डी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार मनोहर किनेकर यांनी केले. माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, माजी तालुका पंचायत सदस्य आप्पासाहेब कीर्तने, युवा नेते आर.एम. चौगुले, शेतकरी कामगार पक्षाचे सचिव विलास घाडी यांनी भाई एन.डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व आदरांजली वाहिली. कोल्हापुरात सीमा परिषद घेण्याची मागणी. संयुक्त महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूर येथील बिंदू चौक येथे मराठा महासंघाच्या पुढाकाराने सर्वपक्षीय व समाज संस्था यांच्या वतीने मेणबत्ती प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मराठा महासंघाचे वसंतराव मुळी यांनी गेल्या 68 वर्षे कर्नाटक सरकारचा अन्याय व अत्याचार व कानडी गुंडांचा हैदोस घालतात याचा पाढा वाचला. शिवसेनेचे विजय देवणे यांनी समन्वयक मंत्री काय करतात असा प्रश्न विचारला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी आम्ही पाठीशी आहोत. मये समितीचे ज्येष्ठ नेते प्रकाश मरगाळे यांनी कोल्हापूरकरांच्या भरोशावर सीमावासीय आम्ही आहोत. सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे असे सांगून त्यांनी कोल्हापुरात सर्वपक्षीय सीमा परिषद घ्यावी अशी मागणी केली. मराठी विद्यानिकेतनमध्ये डॉक्टर एन.डी. पाटील यांना अभिवादन. मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दिनांक 17 जानेवारी रोजी भाई एन.डी. पाटील यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये प्रथमतः एन.डी. पाटील यांचे फोटोचे पूजन शाळेच्या शिक्षिका रेणू सुळकर व मंजुषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर भाई एन.डी. पाटील यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याचा आढावा घेण्यात आला. भारती शिळाले यांनी त्यांचे सामाजिक कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. रेणू सुळकर यांनी भाई एन.डी. पाटील यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याविषयी माहिती दिली.
तर मंजुषा पाटील यांनी एन.डी. पाटील यांचे सामाजिक चळवळीतील योगदान याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. टँकर खाली सापडून वृद्धेचे दोन्ही पाय निकामी. रस्ता ओलांडताना टँकर खाली सापडल्याने घडलेल्या अपघातात एका वृद्धेचे दोन्ही पाय निकामी झाल्याची घटना आज सकाळी खानापूर रोडावरील गोवा वेस्ट सर्कल इथे घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचे नाव सूर्या सय्यद वय 79, राहणार मुस्लिम गल्ली अनगोळ असे आहे. खानापूर रोडावरील गोवा वेस्ट सर्कल इथे सदर महिला आज गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडत समोरून येणाऱ्या भारत पेट्रोलियमच्या टँकर खाली सापडली. या अपघातात सूर्या यांचे दोन्ही पाय टँकरच्या चाकाखाली सापडून निकामी झाले. अपघात घडताच आसपासचे लोक मदतीला धावले. त्यांनी रस्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या सूर्या यांना आधार देऊन उठवून बसवले. दरम्यान चौकात उपस्थित रहदारी पोलिसांनी जखमी सूर्या यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले. कुंभारडा ते अयोध्या रामभक्ताचा दुचाकीवरून एकट्याने प्रवास. खानापूर तालुक्यातील कुंभारडा येथील युवक श्याम हलनकर यांनी कुंभारडा ते अयोध्या बहाय्या पंढरपूर असा 1860 किलोमीटरचा प्रवास दुचाकीवरून सुरू केला असून अयोध्येच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. बुधवारी रात्री त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. नागरगाळी जवळील कुंभारडा येथील सामाजिक कार्यकर्ते अमर हलनकर यांचे मोठे बंधू श्याम हलनकर यांनी गेल्या 4-5 दिवसापासून आपल्या कुंभारडा गावातून दुचाकीवरून एकट्याने अयोध्यापर्यंतचा प्रवास एकट्याने सुरू केला असून आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 1800 किलोमीटरचा प्रवास केला आहे. वाटेत मठ, धाबा, हॉटेल या ठिकाणी वास्तव्य करत ते काल बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी सायंकाळी उत्तर प्रदेशच्या सीमेपासून अवघ्या 70 किलोमीटरवर असलेल्या कलवारी कटरा या ठिकाणी पोहोचले आहे. सोमवारी दीपोत्सवाचे शिवप्रतिष्ठानचे आव्हान. अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवार दिनांक 22 रोजी होणार आहे. यानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी चौक येथे दीपोत्सव करण्यात येणार आहे. सायंकाळी 6:30 वाजता दीपोत्सवाचा कार्यक्रम होणार असून या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने शिवभक्तांनी सहभाग होण्याचे आवाहन कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी केले आहे. याचबरोबर गावागावातही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या प्रतिमांसमोर दीपोत्सव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम. अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त विश्व हिंदू परिषद बेळगावच्या वतीने शनिवार दिनांक 20 रोजी 11 वेळा सामूहिक हनुमान चालीसा पठण समर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील सरदार हायस्कूल मैदान आणि टिळकवाडी येथील वॅक्सिन डेपो मैदानावर सायंकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हनुमान चालीसा पठण करावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले आहे. न्यू गुडशेड रोड, शास्त्रीनगर येथील विश्व हिंदू परिषद कार्यालयात हनुमान चालीसा पठण कार्यक्रम सुरू आहे. शनिवार दिनांक 20 पर्यंत अहोरात्र 24 तास अखंड हनुमान चालीसा पठण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मुचंडी परिसरात उद्या वीज नाही. त्रैमासिक दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे शुक्रवार दिनांक 19 रोजी सकाळी 10 पासून दुपारी 4 पर्यंत मुचंडीसह परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. पुदळी, नंदी, पिण्याच्या पाण्याचे केंद्र, कुमरी, रंगडोळी, कुमारगुद्दी, सोमनट्टी, कबलापूर, चंदूर, खानगाव, केच खानगाव, बीके आष्टे, मुचंडी, कलकामसह परिसरात वीज खंडित केली जाणार असल्याचे हेस्कॉम ग्रामीण विभागाने कळवले आहे. मारुती नागन्नवर यांचे निधन. सांब्रा येथील कामन्ना गल्लीतील रहिवासी भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक मारुती फकीरा नागन्नवर वय 73 यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, विवाहित मुलगी, सुना असा परिवार आहे. मनोहर नाईक यांचे निधन. शावनगर येथील रहिवासी मनोहर मुकुंद नाईक वय 86 यांचे दिनांक 17 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुलगे, 2 मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवारी सदाशिवनगर स्मशानभूमीत 8 वाजता होणार आहे. सेंट झेवियर्सच्या मुली फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना. कॅन्समधील सेंट झेवियर्स इंग्रजी माध्यम शाळेच्या 5 प्राथमिक मुली फुटबॉल स्पर्धेसाठी रांची येथे होणाऱ्या 67व्या स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना झाल्या आहेत. रांची येथे 17 ते 21 जानेवारी दरम्यान प्राथमिक मुलींची फुटबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना सेंट झेवियर्स इंग्रजी माध्यम शाळेच्या श्रावणी सुतार, प्रांजल हजेरी, श्रद्धा पाटील, अफिफा बडेभाई, इफ्फा अत्तार हे खेळाडू प्रशिक्षक मानस नायक यांच्यासह रवाना झाले आहेत. या फुटबॉलपटूंना ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक रविशंकर मालशेट आणि मानस नायक क्रीडा शिक्षिका जुलेट फर्नांडिस, चेस्टर रोझारियो, दीपा सत्तेगिरी यांचे मार्गदर्शन तर शाळेचे प्राचार्य फादर सिरियल बिग्रस व पालक वर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे. नेताजी हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा उत्साहात.
सुळगे येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या नेताजी हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा नुकत्याच झाल्या। अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष बीबी पाटील होते। कृषीपतीन सोसायटीचे अध्यक्ष रामचंद्र नंद्याळकर यांच्याकडे विद्यार्थी प्रतिनिधी समर्थ थोरवत यांनी क्रीडा ज्योत सुपूर्द केली। पांडुरंग कोळसेकर यांच्या हस्ते क्रीडा साहित्याचे पूजन झाले। विद्यार्थिनी प्रतिनिधी कुसुमी नांदार हिने प्रतिज्ञा सादर केली। यावेळी मुख्याध्यापक TY भोगन, SS केंगेरी, SM कांबळे, MS वाडकर, MP कंगराळकर, JJ पाटील, PK झाजरी, NS कुकडोळकर, विद्यार्थी पालक उपस्थित होते। सूत्रसंचालन अविनाश पाटील यांनी केले। S वायवंडेकर यांनी आभार मानले। हलशीवाडीत भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धा। युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 26 ते रविवार दिनांक 28 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे। गावातील विठ्ठल मंदिरासमोरील मैदानात क्रिकेट स्पर्धा होणार आहेत। स्पर्धेतील विजेत्या संघाला साहेब फाउंडेशन बेळगावच्या अध्यक्षा उज्ज्वला संभाजीराव पाटील यांच्यातर्फे 11,111 रुपये तर उपविजेता संघाला 5,555 रुपये बक्षीस मंडळातर्फे देण्यात येणार आहे। उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आदी बक्षिसेही आहेत। स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार अरविंद पाटील, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई आदींच्या उपस्थितीत होणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य दिनेश देसाई असतील। माहितीसाठी मिलिंद देसाई, राजन सुतार यांच्याशी संपर्क साधावा। राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा बंगळुरात। बंगळूर ओकलापुरम येथील माहेश्वरी भवनच्या सभागृहात रविवारी राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा होणार आहे। बंगळूर जिल्हा शरीर सौष्ठव संघटना व पेबल्स जिम तर्फे स्पर्धा होणार आहे। सायंकाळी 5 वाजता स्पर्धेस सुरुवात होईल। IBBFच्या नियमानुसार 55, 60, 65, 70, 75, 80, 85 व 85 वरील अशा वजनी गटात स्पर्धा होणार आहे। प्रत्येक गटातील पहिल्या 5 विजेत्यांना अनुक्रमे रोख 5,000, 4,000, 3,000, 2,500, 2,000 तसेच किताब विजेत्याला रोख 75,000, उपविजेत्याला रोख 50,000, तिसऱ्या क्रमांकाला 25,000 तर बेस्ट पोझरला रोख 5,000 रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे। तरी इच्छुक खेळाडूंनी स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धन्नावर, M गंगाधर, सुनील राऊत यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेने केले आहे। आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।